नमस्कार. रॉबर्ट टी कियोसाकी यांनी लिहिलेले रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचे मराठीमध्ये अनुवाद. आधी थोडंसं गरज आहे. खऱ्या जगात स्वतंत्रपणे उभं राहता यावं याची तयारी शाळा करून घेतात का? खूप अभ्यास करा, चांगले गुण मिळवा, म्हणजे तुम्हाला चांगला पगार आणि फायदे देणारी नोकरी मिळेल, असं माझे आईवडील नेहमी सांगत असत. मी आणि माझ्या मोठ्या बहिणीनं जीवनात यशस्वी व्हावं यासाठी आपल्या उत्तमातील उत्तम शिक्षण घ्यायला हवं, हेच त्यांच्या पुढचं ध्येय होतं. 1976मध्ये मी पदविका मिळवली. त्यानंतर फ्लोरिडा स्टेट विद्यापीठाची पदवी मिळवली. पदवी परीक्षेत अकाउंटिंग विषयात मला सर्वाधिक गुण मिळाले होते. त्यावेळी त्याची ध्येयपूर्ती झाली. त्यांच्या जीवनातला तो यशाचा मुकुटमणी होता. आमच्या मास्टर प्लॅनप्रमाणे मला त्या काळातील सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या अकाउंटिंग कंपन्यांपैकी एकीनं नोकरी देऊ केली. आता मला यशस्वी कारकिर्दीचे वेध लागले होते. भरपूर पैसे कमावून वेळेआधीच निवृत्ती घेण्याचे मी स्वप्न पाहू लागले होते. माझे पती मायकेल हे देखील याच मार्गाने गेले. आम्हा दोघांची कुटुंब अतिशय कष्टाळू आणि कामसू होती. उत्पन्न मर्यादित असलं तरी काम हाच आमचा मंत्र होता. मायकेल दीपवीर झाले. त्यांनी अभियांत्रिकीची पदवी मिळवली. त्यानंतर पेटंटच्या कायद्यात विशेषज्ञ मानल्या जाणाऱ्या वॉशिंग्टनमधील एका विख्यात कंपनीनं त्यांना बोलावून घेतलं. आता त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होतं. उत्तम कारकीर्द आणि वेळेआधी निवृत्ती. आम्हा दोघांचीही कारकीर्द उत्तम सुरू होती. आम्ही ज्या त्या दृष्टीनं यशस्वी असलो तरी आम्ही अपेक्षेनुसार काही घडताना दिसत नव्हतं. निवृत्तीनंतरही आर्थिक तजवीज करण्यासाठी आम्ही अनेकदा नोकऱ्या बदलल्या. वरचे हुद्दे मिळवत गेलो तरी आमच्या संचयात जी काही भर पडत होती ती आमच्यात पैशाची होती. आमचं वैवाहिक जीवन अगदी सुखी आणि समाधानी आहे. आमची तिन्ही मुलं अगदी सद्गुणी. दोघेजण माध्यमिक विद्यालयात आहेत, तर एक शाळेत जायला लागला आहे. आपल्या मुलांना उत्तमातलं उत्तम शिक्षण मिळावं यासाठी आमची धडपड सुरू असते. त्यासाठी आम्ही खूप खर्चही करतो. 1996 साल होतं ते. एके दिवशी माझा मुलगा शाळेतून अगदी निराश होऊन घरी आला. त्याला सारं काही निरस वाटत होतं. अभ्यासाचा तर प्रचंड कंटाळा आला होता, जे माझ्या आयुष्यात कधीही उपयोगी पडणार नाही. त्यांच्या अभ्यासात मी वेळ का घालवला असा त्याचा साधा प्रश्न होता. मी चटकन उत्तर दिलं, तू जर शाळेत चांगला अभ्यास केला नाहीस, चांगले गुण मिळवले नाहीस, तर तुला महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही. मी महाविद्यालयात जाईन किंवा जाणारही नाही. श्रीमंत मात्र नक्कीच होईन. त्यानं उत्तर दिलं, तू जर पदवीधर झाला नाहीस तर तुला चांगली नोकरीही मिळणार नाही, आणि तुला नोकरी मिळाली नाही तर तू श्रीमंत कसा होशील? माझ्या प्रश्नात आईच्या काळजीची छटा होती. माझा प्रश्न ऐकून तो छोटासा हसला. त्यानं कटाळ्यानं मान हलवली. जरा वेळ खाली पाहत राहिला. आमचं हेच संभाषण याआधी अनेकदा झालं आहे. पुन्हा एकदा माझ्या आईला सल्ला ऐकताना त्याने कान बंद करून घेतले होते. त्याची इच्छाशक्ती तेवढीच जबरदस्त आहे, आणि हे सारं असूनही तो विनयशील आणि इतरांचा मान राखणारा आहे. माझं बोलणं झाल्यावर त्यानं मान वर केली आणि म्हणाला, आई, मी मला मिळवणाऱ्या व्याख्यानाची नांदी होती. आई, काळाबरोबर चालायला शिक. जरा आजूबाजूला पहा. ही श्रीमंत मंडळी त्यांनी घेतलेल्या शिक्षणामुळे श्रीमंत नसतात. मायकल जॉर्डन आणि मॅडोनाकडे पहा. हार्वर्ड विद्यापीठातलं शिक्षण अर्धवटच ठेवलेलं बिल गेट्स उदाहरण घे. त्यांनीच मायक्रोसॉफ्टची स्थापना केली आणि तिशीत असतानाच ते अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्या बेसबॉलच्या खेळाडूवर मानसिकरित्या अपरिपक्व असल्याचा शिक्का आहे, तरीही तो वर्षाला $40 लाख कमवतो. त्याचं बोलणं संपलं आणि शांतता पसरली. माझे आई वडील जो सल्ला देत होते तेच मी माझ्या मुलांना सांगत होते. आजूबाजूचं जग कितीही बदललं तरी सल्ला कायमच राहिला होता. उत्तम शिक्षण घेतलं आणि गुण मिळवल्यानंतर तुम्ही यशस्वी होताच असं नाही, हे माझ्यापेक्षा माझ्या मुलाच्या जास्त लवकर लक्षात आलं होतं. आई, तो पुढे बोलू लागला, मी काही तू आणि डॅडी एवढे कष्ट करणार नाही. तू खूप पैसे मिळवतेस. आपण खूप मोठ्या घरात राहतो. माझ्याकडे खूप खेळणी आहेत, हेही खरं आहे. पण मी तुझा सल्ला ऐकला
तर माझ्यावरही तुझ्यासारखीच वेळ येईल. कर भरण्यासाठी खूप कष्ट करायचे आणि शेवटी कर्ज फेडतच बसायचं. आता तर नोकरीचीही शाश्वती नसते. कंपन्यांमध्ये नोकर कपात असते. त्याला डाऊन सायझिंग किंवा राईट सायझिंग अशी नाव असतात. हेही मला माहीत आहे. तू पदवीधर झालीस आणि नोकरी करू लागलीस तेव्हा तुला मिळणाऱ्या पगारा एवढा पगारही आज नव्या लोकांना मिळत नाही. वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांकडे पहा, त्यांनाही खूप पूर्वीसारखं उत्पन्न मिळत नाही. मला हेही माहीत आहे की मी निवृत्तीनंतर सामाजिक सुरक्षित योजना किंवा निवृत्ती वेतनावर अवलंबून राहू शकणार नाही. मला काही नव्या प्रश्नांची नव्यानं उत्तरं हवी आहे. त्याचं बरोबर होतं. आता मलाही काही नव्या प्रश्नांची नवी उत्तरं शोधायची होती. माझ्या आईवडिलांनी दिलेला सल्ला 1945 पूर्वी जन्मलेल्यासाठी उपयुक्त असलेलेही कदाचित, पण वेगानं बदलणारी या जगात जन्मलेल्यासाठी तो अनर्थकारक ठरू शकतो. आता मी माझ्या मुलांना शाळेत जा, भरपूर शिका आणि सुरक्षित नोकरी मिळवा असं सांगू शकत नाही. आता मुलांच्या शिक्षणाचाही नव्यानं विचार करायला हवा, हेही मला जाणवलं. शालेय अभ्यासक्रमामध्ये आर्थिक विषय कधीच नसतात, याची मला एक आई आणि अकाउंटंट म्हणून काळजी वाटू लागली. आज शालेय शिक्षण पूर्ण करण्याआधीच मुलांकडे क्रेडिट कार्ड आलेली असतात, पण त्यांना आर्थिक विषयाची काहीच जाण नसते. पैसे कसे गुंतवावेत किंवा ते वापरत असलेल्या क्रेडिट कार्डवरची व्याज आकारणी कशी होते हेही त्यांना माहीत नसतं. सोप्या शब्दात आर्थिक साक्षरता आणि पैशाबाबतचं ज्ञान असल्याशिवाय ते या बदलत्या जगाला तोंड देऊ शकणार नाहीत. आजच्या जगात तर बचतीपेक्षा खर्चाला जास्त महत्त्व दिलं जातं. अशा वेळी हे ज्ञान आवश्यकच ठरतं. माझा थोरला मुलगा महाविद्यालयात जाऊ लागल्यानंतर क्रेडिट कार्डच्या विळख्यात अडकला होता. त्या कर्जात अखंड बुडाला होता. मी त्याला त्यातून बाहेर पडून ती सारे क्रेडिट कार्ड नष्ट करण्यासाठी मदत केली आणि माझ्या मुलांना अर्थविषयक प्रशिक्षण देऊ शकेल अशा अभ्यासक्रमाचा शोध सुरू केला. एके दिवशी माझ्या पतीनं मला कार्यालयातून फोन केला. ते म्हणाले, माझ्यासमोर रॉबर्ट कियोसाकी नावाचे गृहस्थ बसलेले आहेत. ते व्यावसायिक आणि गुंतवणूकदार आहेत. माझ्याकडे ते एका अभ्यासक्रमाचं पेटंट घेण्यासाठी आलेले आहेत. मला वाटतं तू ज्यांच्या शोधात होतीस ते सापडलं आहे. तू त्यांना भेट. मी ज्यांच्या शोधात होते तेच ते. रॉबर्ट कियोसाकी हे कॅश फ्लो नावाचा एक अर्थविषयक शिक्षण देणारा अभ्यासक्रम विकसित करत होते. मायकेलला ही संकल्पना प्रचंड आवडली. आम्ही दोघांनीही त्याबाबत चौकशी केली आणि आमची उत्सुकता पाहून त्यांनी आम्हाला त्यांच्याच प्रायोगिक कार्यशाळेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं. तो शैक्षणिक खेळ असल्यामुळे मी आमच्यासोबत महाविद्यालयात जाऊ लागलेल्या आमच्या 19 वर्षाच्या कन्येलाही घेऊन गेले. या प्रशिक्षणात 15 जण सहभागी झाले होते. आमचे 3 गट करण्यात आले. माईकचं म्हणणं अगदी योग्य होतं. मी ज्या प्रकारच्या प्रशिक्षणाच्या शोधात होते तेच मला सापडलं होतं. आमच्यासमोर एक व्यापारासारखा बोर्ड होता. त्यांच्या मध्यभागी एक रंगीत झोकदार वेशभूषेतील मोठा उंदीर होता. बाहेरच्या बाजूचा आणि आतल्या बाजूचा असे 2 मार्गही होते. आतल्या बाजूचा मार्ग होता रॅट रेस आणि बाहेरच्या बाजूच्या मार्गाला फास्ट ट्रक असं नाव होतं. खेळणाऱ्यांनी आतल्या मार्गातून बाहेरच्या मार्गावर यायचं होतं. रॉबर्ट यांच्या म्हणण्यानुसार तो श्रीमंत लोकांचा मार्ग होता. बोर्ड समजावून सांगितल्यानंतर रॉबर्ट रॅट रेसबद्दल सांगू लागले. तुम्ही कोणत्याही सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या अगदी कष्टाळू माणसाचं उदाहरण घ्या. सगळ्यांचा मार्ग अगदी आखलेला असतो. मुलाचा जन्म होतो, तो काही वर्षांनी शाळेत जाऊ लागतो. पुढे माध्यमिक शिक्षण पूर्ण करून महाविद्यालयात जातो. चांगल्या गुणांनी पदवी मिळवतो. पदवी मिळाली की त्याचे आई वडील कृतज्ञता होतात. आता सारं काही ठरल्याप्रमाणे घडत होतं. तो पदवीधर मुलगा मग चांगल्या आणि सुरक्षित नोकरीचा शोध घेऊ लागतो. तो सैन्यात जातो, सरकारी नोकरीत जातो, डॉक्टर होतो आणि वकील होतो. नोकरी मिळाली की त्यांच्या हाती पैसा खेळू लागतो. त्याबरोबरच बरीच क्रेडिट कार्डही हाती पडतात आणि मग सुरू होतो खरेदीचा सिलसिला. जर तो अजूनपर्यंत सुरू झालेला नसला तर खर्च करण्यासाठी हाती पैसा असल्यामुळे ही मुलंही इतर तरुण मुलं नेहमी जिथं दिसतात तिथंच जाऊ लागतात.
अनेक जण भेटतात, मैत्री निर्माण होते, एखादी मुलगी भेटते, प्रेम जुळतं, काही वेळा लग्नही होतं. आता तर आयुष्य खूप आनंदी आणि समाधानी झालेलं असतं. दोन प्रेमी जीव एक झालेले असतात. त्यात दोघंही नोकरी करणारे असतात. त्यामुळे भरपूर पैसा असतो. दोघांच्या पगारामुळे पैसे साठवू लागतात. मग ते घर, गाडी, टीव्ही वगैरे गोष्टी खरेदी करण्याचं ठरवतात आणि तशी करतातही. एखाद्या मोठ्या सहलीलाही जाऊन येतात. आता त्यांना एखादं अपत्य हवं असतं, मग तेही होतं. मुलाची जबाबदारी आल्यानंतर पुन्हा पैशाची गरज भासू लागते. या आनंदी आणि सुखी जोडप्याला आपला करिअरही तितकंच महत्त्वाचं वाटत असतं. बढती मिळावी, पगारवाढ व्हावी यासाठी आता ते दुप्पट काम करू लागतात. त्याच वेळी दुसरं अपत्यही जन्माला येतं. आता ते घर पुरेनासं होतं. त्यांना मोठं घर हवं असतं. अधिक पैसे मिळवण्यासाठी ते कामाला वाहूनच घेतात आणि सर्वोत्कृष्ट कर्मचारी होतात. वाढत्या गरजेमुळे अधिक पैसेही हवे असतात. मग ते अधिक चांगली नोकरी किंवा बढतीसाठी वेगवेगळी अभ्यासक्रमही करतात. त्याचं फळ मिळतं. पगार वाढतो. उत्पन्न वाढलं की प्राप्ती कर, मिळत कर, सामाजिक सुरक्षा कर आणि इतर करांमध्येही वाढ होते. त्यांना मोठा पगार मिळतो खरा, पण तो कुठं जातो हे त्यांनाही कळत नाही. ते क्रेडिट कार्ड वापरून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात आणि वाहन सामानही आणतात. आता मुलं 5-7 वर्षाची झालेली असतात. त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाची काळजी त्यांना भासू लागते. मुलाचं शिक्षण, आपली निवृत्ती यासाठी बचत करण्याची गरज वाटू लागते.